माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 24 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. अध्याय 27. सागराशी लढणारी टिटवी. मागील भागावरून पुढील भाग सुरू. मग पुढे मारुती म्हणाला, सैन्य पाळा हे पा. मालिनीचा बाप सासरा दोघे श्रीकृष्णाला शरण आले आहेत. तुझा अपराध तर फार म्हणजे फारच मोठा. परस्त्रीची स्वतःसाठी अभिलाषा घडण्यासाठी नरकाचे साधन दुसरे कोणतेही नाही. रावण तर सोडून दे. अतिशय जुन्या काळातील रामायणातील राम अवतारातील कथा. आपण दुर्योधन नाही का, द्रौपदीची विटंबना करून पार रसातळास गेला असे. अरे, श्रीकृष्ण म्हणजे दुसरे काही नसून साक्षात जीवकला. आता तुला मी टिटवीची कथा सांगतो, ती ऐक. चला तुम्ही पण टिटवीची कथा श्रवण करा. एकदा एके ठिकाणी टिटवीचे एक जोडपे सागरतीरी एका कपारीत घरटे करून सुखाने राहत होते. असाच काळ निघून जात असता काही काळाने टिटवी त्याच घराण्यात प्रसूत झाली. त्यांना चारा आणण्यासाठी आपले घर सोडून नरमादी बाहेर दुरी गेले असता एक बेडकी तेथे येऊन तिचे पिले खाऊन समुद्रात जाऊन दडून बसली. ही बातमी दुसऱ्या एका टिटवीने जाऊन त्या पिलांच्या आईला सांगितल्यावर ती धावतच आपल्या घरट्याकडे आली. तेथे आपली पिले घरट्यात नाहीत हे पाहून मोठमोठ्याने आक्रोश करू लागली. ती म्हणाली, जर आता मला मी बेडकी कुठेही मिळाली तर मी तिचे पोट माझ्या चोचीने फाडीन आणि पिले बाहेर काढीन. इतक्या तिचा नवरा तेथे आला. तिने त्याला घडलेली सर्व वृत्त कळविले. तोही शोक आता तेथे करू लागला. पण नराचा शोक विवेकाने थोडा कमी झाल्याने तो मादीचे समाधान करू लागला. तो ती त्याला रागाने झिटकारून म्हणाली, तू आता माझ्याबरोबर पतीसारखे बोलत नसून परक्यासारखे बोलत आहे. दूर हो, तू माझे दुःख अजिबात जाणत नाही. पाठीच्या दुःखापेक्षा पोटाचे दुःख अधिक असते. तू जर पित्यासारख्या शूरपणाने वागशील तर त्या बेडक्याची फाडून काढून आपली पिले तिच्या पोटामधून आणशील. 9 मासातील भार प्रसूती काळच्या वेदना मातेशिवाय दुसऱ्या कोणाला अजिबात कळायच्या नाही. वेश्यापुत्राच्या बापाला थोडेसे दुःख नसते, ते वेश्येलाच एकटीला सोसावे लागते. कोणी स्त्रिया पती नसल्याचे विधवा होतात आणि तू तर आज माझा पती जिवंत असलास तरी येथे मी आज विधवाच झाले तरी पण मी त्या बेडकीवर सूड उगिल्याशिवाय मुळीच राहणार नाही. स्त्री प्रेमात अडकलेली असली तरी ती अमृतापेक्षाही गोड असते, पण ती एकदा का रागान उलटली की तिच्यापेक्षा विषारी नागिन बरी असे वाटते. टिटवीच्या भाषणाकडे त्या नराने लक्ष दिले नाही, पण टिटवीने मात्र आपल्या चोचीने समुद्र आटविण्याचा विचार केला. शेवटी नरानेही तोच कार्यक्रम चालविला. तो तेवढ्यात तेथे नारद मुनी आला. त्याने त्या पक्ष्यांचे दुःख श्रवण करून म्हटले की मी गरुडाला घेऊन येथे परत येतो. तो तुमची बेडकी तुम्हाला आणून देईल. मग तेथून नारद मुनी आकाशमार्गे चालले असता गरुडपुत्र कागधेकेतू याने त्याला धरले. तो पक्ष्यांशिवाय इतर सर्वांना भक्षण करीत असे. त्याला उद्देशून नारद म्हणाला, अरे गरुडपुत्रा, तू स्वतःच्या पक्षाला राजा म्हणतोस, पण तुला स्वतःच्या पक्षीकुलाचा अभिमान वाटत नाही काय रे? नारद असे म्हणतात. तो नारद म्हणाला, कसे का म्हणतो ते मला विशद करून सांग. मग नारदाने त्याला टिटवीची गोष्ट सांगून त्यास टिटवीच्या मदतीला तयार केले. नंतर ते दोघे मिळून टिटवीच्या घरट्यापाशी गेले. तेथे नारदाने टिटवी व तिचा पती अशा दोघांना कागकेतूच्या चरणावर घातले. तेव्हा कागकेतूने अत्यंत द्वेषाने सागरास ती बेडकी परत करण्यासाठी सांगितले. पण त्या सागराने उत्तर दिले की तुला पाहिजे असल्यास पोटातील सारी रत्ने देईल, पण पाठीशी घातलेल्या एखाद्या शरणागतास अभय देणे मोठे कर्तव्य समज, श्रेष्ठ कर्तव्य होय. मग कागकेतू व समुद्र यांचे तेथून घनघोर युद्ध झाले. पाहिल्याने या युद्धात त्या पक्षांचा मूर्छा आली खरी, पण शुद्धीवर आल्यावर त्याने समुद्रातील सर्व जलचरांना पटापट खाण्यास सुरुवात केली. हे नारदास काही आवडले नाही. तेव्हा तो सागर पुत्र जालंधर राजकडे गेला. त्याला युद्धाला घेऊन आला. शेवटी नारदाने गरुड श्रीहरी यांना टिटवीची गोष्ट सांगून या युद्धासाठी त्यांना टिटवीच्या बाजूने चंद्र ब्रह्मदेव यांना सागराकडून लढण्याकरिता उभे केले. शेवटी हे प्रकरण निष्कारणच फार विकोपास जाणार असे वाटून सागराने बेडकीला
टिटवीच्या स्वाधीन केली. ती टिटवी बेडकीला फाडणार तोच श्रीहरीने तिला थांबवले. टिटवीचे पिले अमृत पाजून तिला परत केली. तेव्हा मारुती सैन्यपाळाला म्हणाला, सैन्यपाळा, कधीही कुणी लहान थोर गरीब श्रीमंत स्त्री पुरुष शिक्षित अशिक्षित असे भेदाभेद पाहून दुसऱ्याला तुच्छ लेखून स्वतःच फार फार शाणे समजू नये. त्या अहंकाराचा परिणाम आपल्या नाशात झाल्याशिवाय राहत नाही. अशा तऱ्हेचा मारुतीचा उपदेश टिटवी आख्यान ऐकून सैन्यपाळही कृष्णार्जुनास शरण गेला. त्याच्या चरणी त्याने श्यामकर्ण अश्व मालिनी यांना घातले. नंतर पती पत्नीचे भेट करून देऊन भानुकांत चंद्रकांत यांच्याशी सैन्यपाळाचे सैख्य करून दिले. अध्याय 38 व 29. सुमित्र ऋषींचा पुत्र सिंहध्वज. पुढे श्यामकर्ण अश्व अतिशय दुर्घट अशा वनात गेले. तेव्हा श्रीकृष्णाला त्याची फारच चिंता वाटली. अर्जुनाने चिंतेचे कारण विचारताच कृष्ण त्याला म्हणाला, पुढे सिंहध्वज नावाच्या एका महाभयंकर अशा दैत्यराजाचे एक नगर त्याने अश्व धरल्यास मात्र आपल्या सर्वस्वाचा नाश होईल. त्याची कथा मी तुला सांगतो, ती तू ऐक. पूर्वी एक सुमित्र नावाचा ऋषी गंगातीरी बहुतेक सर्व काळ समाधिस्थ स्थितीत राहत असे. त्याची कीर्ती ऐकून एक उत्कट नावाचा राजा आपल्या सुंदर उपवर झालेल्या मेधावती कन्येसह त्याला भेटण्यास गेला. मेधावतीने ऋषीस वंदन केल्यावर त्याच्याशी बोलता बोलता तिचे मन त्याच्यावर जडून गेले. तिने परत आपल्या घरी आल्यावर मातेस आपली मनातली इच्छा कळविली. ती राणीने राजास योग्य वेळ साधून सांगितली. मग राजाने ऋषींचे मन प्रसन्न करून घेऊन त्यांच्याजवळ आपल्या मुलींची गोष्ट काढली. मुनीनेही विचार करून या गोष्टीस मान्यता दिली. नंतर दोघांचा विवाह झाला. एकदा मेधावती नेहमीप्रमाणे पती सेवा करीत असता सायंकाळी तिने आपल्या पतीजवळ कामेच्छा प्रगट केली. ऋषीला या गोष्टीचे फार आश्चर्य वाटलं. त्याने तिला नीती अनितीची पुष्कळ माहिती दिली, पण तिची समजूत काही केल्या पटेना. अखेर आपण जर तिची इच्छा आता पुरी केली नाही तर पुढे भीषण प्रकार घडून आपल्यावर आपली ओढवेल आपत्ती. या विचाराने निरुपायाने त्याने तिचे म्हणणे मान्य केले. पुढे तिला त्याच्यापासून 3 पुत्र यथाक्रम झाले. मोठा वीरकेतू, मधला गृहकेतू, धाकटा धर्मकेतू उर्फ सिंहध्वज. त्यापैकी सर्वात धाकट्या सिंहध्वजाने एकदा दारुण तप मांडले. त्याच्या उग्र अशा तपसाधनेच्या ज्वाला इंद्रलोकी जाताच इंद्र सत्यलोकी गेला. ज्वाला तेथे जाताच ब्रह्मा वैकुंठास गेला. ज्वाला तेथे त्याच्या मागोमाग जाताच इंद्र व ब्रह्म दोघेही कैलासास आले. शेवटी इंद्र, ब्रह्मा, विष्णू, रुद्र असे 4ही देव दैत्यास वर देण्यास उत्सुक झाले. तेव्हा सिंहध्वजाने त्यांना वर मागितला. सुरासुर वृद्ध तरुण असो, त्यापासून किंवा तुमच्यापासून मला मरण येऊ नये. तेव्हा देवत्यास म्हणाले, तथास्तु. या वराने तो सारे त्रिभुवन ग्रासू लागला. पार्था तोच महाभयंकर दैत्य त्या नगरीत आहे असे सांगत आहे. तोच त्याच्याच दूतांनी येऊन महाद्वारातल्या बालकांनीच अश्व धरले असे त्यांना कळविले. पण अनुशाल्वाने एक बाण सोडून त्या बाळास परत आपल्या नगरात पिटाळून लावले. पुढे त्या नगरीत जाताना पांडवांचे तक्षकांचे तुंबळ युद्ध झाले, पण अनुशाल्वानेच त्याचेही शर उडविले. नंतर ग्रामादेशाला त्यालाही अनुशाल्वानेच आपल्या एकाच शराने मारले. नंतर सिंहध्वजाचा प्रदाद आला. त्याच्याबरोबर त्यांचा सेनापती सुकेतू आला. ते दोघे भाऊ होते. प्रचंड युद्ध घुमले, पण अनुशाल्वाच्या सुदैवाने त्याच्या